नमस्कार. तुम्ही कधी असा वाचन कक्ष पाहिला का, जिथे पुस्तकांचं झाड आहे, पुस्तकांनी सजवलेले घर आहे, अंतरिक्षात ठेवलेली पुस्तकं आहेत आणि हिरव्यागार बागेवर बसून पुस्तक वाचत असल्याचा आनंद देणारी बैठक व्यवस्था आहे. इतकंच नाही, दर महिन्याला बदलणारे मराठीतील आणि भारतीय साहित्य विश्वातील नामवंत साहित्यिकांचे माहिती फलक, आकर्षक सजावट आणि पुस्तकांच्या सहवासात रममाण होण्यासाठी प्रसन्न वातावरण, असा एक आगळावेगळा वाचनकक्ष पुणे शहरात आहे. आणि विशेष म्हणजे तो कोणत्याही मोठ्या सांस्कृतिक संस्थेत नाही, तर सोमवार पेठेतील ती रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात आहे. इंदिरा आत्रे वाचनकक्ष हा ग्रंथप्रेमी, संदर्भ ग्रंथपाल आणि माहितीतज्ञ प्रसाद भडसावळे यांच्या संकल्पनेतून साकारला असून डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे. या वाचनकक्षाला प्रेरणा लाभली ती भारतरत्न समान मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, विचारवंत, स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या प्रोत्साहनाने. डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या मातोश्री ज्येष्ठ बालसाहित्यकार इंदिरा अत्रे याच शाळेत शिक्षिका होत्या. मुलांसाठी त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यांच्या स्मरणार्थ या वाचनकक्षाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. आज या वाचनकक्षात 15,000हून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र हा केवळ पुस्तकांचा संग्रह नाही, तर तो वाचन संस्कार घडवणारा, कल्पनाशक्तीला चालना देणारा आणि मुलांना पुस्तकांच्या प्रेमात पाडणारा एक जिवंत सांस्कृतिक उपक्रम आहे. गेल्या 3 वर्षात येथे 125हून अधिक साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले. पुस्तकांना राखी बांधून साजरी केलेली रक्षाबंधनाची अनोखी संकल्पना, पुस्तक हंडी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टींचे अभिवाचन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे सादरीकरण, भूगोल दिन, महिला दिन, बाल साहित्य वाचन, पुस्तक प्रकाशन, लेखकांशी संवाद असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागातून रंगले. या वाचनकक्षाला डॉक्टर प्रभा अत्रे, डॉक्टर अरुणा ढेरे, डॉक्टर विकास कशाळकर, डॉक्टर गिरीश ओक, प्राध्यापक मिलिंद जोशी, राजीव तांबे, डॉक्टर संगीता बर्वे, उमेश कुलकर्णी, समर नखाते आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले आहे. या वाचनकक्षातील सर्व उपक्रम, साहित्यिकांची माहिती आणि विविध दिनविशेष इंदिरा अत्रे रीडिंग रूम या यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध आहेत. जर तुम्ही विद्यार्थी असाल, पालक असाल, शिक्षक असाल, ग्रंथप्रेमी असाल आणि पुस्तकांच्या सहवासात काही क्षण घालवण्याची इच्छा असेल, तर एकदा या वाचनकक्षाला नक्की भेट द्या. कारण पुस्तके फक्त ज्ञान देत नाहीत, तर ती माणूस घडवतात. आम्ही तुमच्या भेटीची मनापासून वाट पाहत आहोत. गुरुपौर्णिमेच्या मंगलमय पार्श्वभूमीवर इंदिरा अत्रे वाचनकक्ष आपल्या यशस्वी वाटचालीचा आणखी एक वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने तुम्हा सर्वांना या आगळ्या वेगळ्या वाचन विश्वात मनपूर्वक आमंत्रण. नक्की या आणि वाचनाचा हा अनुभव स्वतः अनुभवा.